नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र प्रकरण नंबर 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स असं आपलं अर्थशास्त्रातील इयत्ता 12वीचं पहिलं प्रकरण आहे. या पहिल्या प्रकरणाविषयी आज आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. आधुनिक अर्थशास्त्राचा अभ्यास विषय हा प्रामुख्याने 2 शाखांमध्ये विभागलेला आहे. म्हणजे अर्थशास्त्राचा जो अभ्यास विषय आहे तो अभ्यास विषय हा प्रामुख्याने 2 शाखांमध्ये विभागला जातो किंवा विभागला आहे. त्यामध्ये एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि 2 स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे जे 2 शब्द आहेत, या 2 शब्दांचा सर्वप्रथमता वापर 1933 मध्ये अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केलेला होता. त्यानंतर जगातील सर्व अर्थशास्त्रज्ञांनी या शब्दांचा स्वीकार केलेला आहे. म्हणजेच सर्वप्रथमतः सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे जे 2 शब्द आहेत, या 2 शब्दांचा सर्वप्रथमतः वापर अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केला आणि त्यानंतर जगातील सर्वच अर्थशास्त्रज्ञांनी या 2 शब्दांचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञाचं नाव चांगलं लक्षामध्ये ठेवावं तुम्हाला लागेल. कारण बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी विधान विचारलं जातं. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या शब्दांचा सर्वप्रथम वापर टिंबटिंब यांनी केला असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला पटकन त्या ठिकाणी रॅग्नर फ्रिश असा शब्द त्या ठिकाणी आठवला पाहिजे. सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीत मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात आणि इंग्रजीतील मायक्रो या शब्दाची उत्पत्ती एका ग्रीक शब्दापासून झालेली आहे. तो ग्रीक शब्द आहे मायक्रॉस. मायक्रॉस या ग्रीक शब्दापासून मायक्रो या शब्दाची निर्मिती झालेली आहे आणि मायक्रॉस या ग्रीक शब्दाचा मराठीत अर्थ आहे अत्यंत लहान किंवा 1 दशलक्षांश भाग असा होतो. म्हणजेच यावरून सूक्ष्मलक्षी किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ काय? उदाहरणार्थ एक उपभोक्ता, एक उत्पादक इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचे विश्लेषण केले जाते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जे लहान लहान वैयक्तिक घटक आहेत, त्या वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचं विश्लेषण प्रामुख्याने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला व्यष्टी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला अंशलक्षी अर्थशास्त्र म्हणूनही ओळखले जाते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची पहिली शाखा म्हणून ओळखली जाते. दुसरी शाखा आहे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये
मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. आणि या इंग्रजीतील मायक्रो या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द मायक्रॉस मॅक्रोस यापासून झालेली आहे. आणि या मूळ ग्रीक शब्दाचा मराठीत अर्थ असा आहे, मोठा किंवा समग्र असा त्याचा अर्थ होतो. यावरून स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील प्रामुख्याने समग्र पातळीवरील मोठ्यात मोठ्या आर्थिक घटकांचा, उदाहरणार्थ एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण राष्ट्रीय उत्पादन, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक यासारख्या समग्र घटकांचा अभ्यास प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. आणि यावरून एकंदरीत सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्तिगत स्वरूपाचे असून स्थूल अर्थशास्त्र हे समुच्चयात्मक स्वरूपाचे आहे. हे विधान देखील चांगलं लक्षामध्ये ठेवा. सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्तिगत स्वरूपाचे असून स्थूल अर्थशास्त्र हे समुच्चयात्मक स्वरूपाचे आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या दोन ज्ञानशाखांचा अभ्यास करताना म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे संपूर्णपणे आपल्याला ज्ञान होण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही अभ्यास पद्धतीचे आपल्याला ज्ञान असणे अत्यंत आवश्यक असते. आणि त्यासाठी आज आपण या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राविषयी असणारी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. आणि सर्वप्रथमतः आपण त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या पाहणार आहोत. सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय. यावरून सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध हा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान आर्थिक घटकांशी आहे. म्हणजेच उदाहरणार्थ वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा उत्पादन घटकांची किंमत इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वागणुकीचा आणि आर्थिक कृतीचा अभ्यास हा प्रामुख्याने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि यावरून त्या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मॉरिस डॉब नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची एक व्याख्या केलेली आहे. त्यांची व्याख्या अशी आहे, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये मायक्रोस्कोपिक असं म्हटलं जातं. म्हणजेच अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. म्हणजेच वरील व्याख्येवरून आपल्याला सूक्ष्मलक्षी विश्लेषणात वैयक्तिक आर्थिक घटकांचा सूक्ष्म स्तरावर स्वतंत्रपणे व तपशीलवार अभ्यास केला जातो. अशा प्रकारे मॉरिस डॉब नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने सूक्ष्म अर्थशास्त्राची अतिशय सोपी म्हणजे अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारे जे शास्त्र आहे त्या शास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. अशी मॉरिस डॉब नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली आहे. दुसरी व्याख्या प्राध्यापक
केनेथ बोल्डिंग नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने केलेली एक व्याख्या अतिशय सोपी आहे. त्यांची व्याख्या आहे विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अशी बोल्डिंग नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने केलेली सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आहे. याचाच अर्थ काय? याचाच अर्थ सूक्ष्मलक्षी किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रात उपभोग क्षेत्रातील लहान लहान एकक म्हणून कुटुंबांच्या, उत्पादन क्षेत्रातील लहान लहान एकक म्हणून उत्पादन संस्था आणि विशिष्ट वस्तूंच्या, उद्योगांच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास केला जातो. तसेच विशिष्ट किंमत, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक वेतन यांचा आणि त्या घटकांचे निर्धारण कसे होते यांचा अभ्यास प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्र नावाच्या शाखेमध्ये केला जातो. अशा प्रकारे बोल्डिंग नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने केलेली व्याख्या देखील अतिशय सोपी आहे की विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे जे शास्त्र ते शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजेच मॉरिस डॉब किंवा केनेथ बोल्डिंग नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने केलेली एक व्याख्या आपल्याला चांगली पाठ करून ठेवावी लागेल किंवा लक्षामध्ये ठेवावी लागेल. त्याच्या पुढचा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती खालील तक्त्याद्वारे प्रामुख्याने आपल्याला स्पष्ट करता येते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती: 1. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. 2. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांतामध्ये प्रामुख्याने 2 घटक, एक मागणीचे विश्लेषण आणि 2 पुरवठ्याचे विश्लेषण. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांतामध्ये उत्पादनाचे जे 4 घटक आहेत त्यामध्ये खंड, वेतन, व्याज, नफा हे उत्पादन घटकांना म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या उत्पादन घटकांना दिले जाणारे जे मोबदले आहेत, खंड आहे, वेतन आहे, व्याज आहे आणि नफा आहे. म्हणजे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा अभ्यास प्रामुख्याने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि अभ्यास व्याप्तीमध्ये त्या ठिकाणी तिसरा भाग आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताचा अभ्यास प्रामुख्याने उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक क्षमतांचा अभ्यास प्रामुख्याने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि अशा प्रकारच्या ह्या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना त्या ठिकाणी एक वस्तू व सेवा यांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत किंवा वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा पहिला अभ्यास विषय किंवा व्याप्ती म्हणून सांगितले जाते. म्हणजेच सुती कापड असेल, तांदूळ असेल, गाडी आणि अशाच प्रकारच्या हजारो वस्तू व सेवा यांच्या किमती कशा ठरतात याचे स्पष्टीकरण प्रामुख्याने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणजेच उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तूंच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास प्रामुख्याने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच कोणत्याही वस्तूची किंमत ही त्या वस्तूला असणारी मागणी आणि त्या वस्तूचा असणारा पुरवठा या 2 शक्तीच्या माध्यमातून वस्तूची किंमत निश्चित होत असते. म्हणून वस्तूच्या किंमत निश्चितीच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी वस्तूच्या मागणी व पुरवठ्याचे विश्लेषण आपल्याला आवश्यक असते. आणि मागणी विश्लेषणामध्ये प्रामुख्याने उपभोक्त्याच्या वागणुकीचा तपशीलवार अभ्यास केला जातो. तर पुरवठ्याच्या विश्लेषणामध्ये उत्पादकाची वर्तणूक, उत्पादन खर्च
इत्यादीचं प्रामुख्याने विश्लेषण करण्याचं काम सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणून वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा अभ्यास हा मागणीविषयक सिद्धांत आणि उत्पादन व खर्च विषयक सिद्धांत अशा दोन गटात प्रामुख्याने विभागला जातो. दुसरा अभ्यास विषय आहे उत्पादन घटकांची किंमत निश्चिती. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीमध्ये प्रामुख्याने उत्पादनाचे जे 4 घटक आहेत त्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 उत्पादन घटकांच्या किमती किंवा त्या उत्पादन घटकांचे मोबदले म्हणजेच खंड. भूमीला काय दिला जातो? भूमीचा मोबदला खंड, श्रमिकाचा मोबदला वेतन, भांडवलाचा मोबदला व्याज आणि संयोजकाचा मोबदला नफा कसे ठरतात या संदर्भामध्ये असणारे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताचा अभ्यास प्रामुख्याने या शाखेमध्ये केला जातो. आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा तिसरा अभ्यास विषय किंवा व्याप्ती आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधन सामुग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित असतो. आणि जर साधन सामुग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. म्हणजेच आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास प्रामुख्याने 3 प्रकारे होतो. त्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. मग उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजेच उपलब्ध साधन सामुग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचं उत्पादन घडवून आणणे. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे संपूर्ण समाजाचं जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे म्हणजेच उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता होय. आणि उत्पादनाच्या रचनेसंदर्भातील कार्यक्षमता. लोकांना प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे म्हणजेच उत्पादनाच्या रचनेच्या संदर्भातील कार्यक्षमता होय. म्हणजेच आपणास एकंदरीत असे म्हणता येईल की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत आणि साधन सामुग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय हा प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधन सामुग्रीचे वाटप हा आहे. सूक्ष्मलक्षी किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत प्रामुख्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिमाणांचा अभ्यास केला जात नाही. म्हणजेच या शाखेत बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास देखील या शाखेमध्ये केला जात नाही. तसेच आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत इत्यादी या शाखेच्या अभ्यासाच्या प्रामुख्याने कक्षेच्या बाहेर आहेत. त्यामुळे समग्रलक्षी किंवा स्थूललक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राच्या तुलनेत या शाखेची व्याप्ती मर्यादित आहे असे आपणास या ठिकाणी म्हणावे लागेल. अशा प्रकारे आपण आज सूक्ष्म अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा व्याप्ती आणि अभ्यास विषय एवढ्या भागाची माहिती पाहिलेली आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्मलक्षी किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राची असणारी जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांची माहिती पाहू. धन्यवाद.